हो हॅलो. हा, कुठे? इथे काय? चांदणी का कोण चांदणी? आमची चांदणी. तुम्ही कोण? हा तुम्ही कोण? तिच्या नवऱ्याने सांगेल मला काय? चांदणी उद्या अहो ठेवायला. मी तुमचं नाव विचारतीये. माझं नाव बाबूराव बाबूराव. हा असं आता प्रकाश पडला होता. हो. हा काय काम होतं चांदणीकडे? तिच्यावर लक्ष ठेवायला लागले. कशाचं? चांदणी तर नाहीये, तिच्या नवऱ्याने बोलवलंय तिला, ती घेऊन गेली. ते तिनं मला का बरं नाही सांगितलं? ती का सांगाल तुम्हाला? तिनं सांगायला पाहिजे ना, पण मी तिचं हे करायचो ना, काय करायचं? इकडे येऊन झोपायचो पण मी काय? तिला जोडी. हा बरं, आता काय काम आहे तुमचं? बोला. तुमचं काय नाव आहे? माझं पण चांदणी. हो का? हो. म्हणजे ती गेली तुम्ही आल्या बा हा. इथं. हो. बरं झालं तुम्ही आला इथं, नाही तर इकडे या घरात आहे ना उंदरन ते लय मोकळे खेळले असते. हो. तसं आमच्या गावात कोणी कोणी लागतच नाही, एक ना एक नवीन. कशाला? म्हणजे माणसाला बरं वाटत ना. बरं, मग चांदणीकडे काय काम होतं तुमचं? अहो चांदणी इथं राहायची ना, तेव्हा मी इथं यायचो, तर आम्हा दोघायला करमून जायचं. तिला कोणाचा आधार नव्हता आणि मला कोणाचा आधार नव्हता, मग आम्ही एकणाराला आधार द्यायचो. आता तिचं काय इथे? पण मग आता तुम्ही काय मी ओके, मला कोणी आधार नाही लागत. नाही. नाही. पण जा मॅडम, तुमचं पण काय? तुमचा हात लय लांब उभं राहा. का? हे काय हाताला हात लावणं हे वगैरे? अहो मला नाही चालत हे. अहो पण आमची चांदणी आहे ना, अशी हातात हात द्यायची, हा ते चांदीचं गळ्यात चांदीकडे ठेवायचं. गळ्यात हात टाकायची. हा मग ती आली ना, मग गळ्यात हात टाकून बसा. कळलं? हे मला चालत नाही. इथून निघा, नाही तर तुम्हाला ना उभं केलंय ना त्याचे उपकार माना. कळलं का? पण असं नाही करायला पाहिजे तुम्ही गावातल्या माणसाला. हो, मग काय गावातल्या माणसाला जवळ घेऊन बसू? मग तुम्ही नवीन म्हणून तुम्हाला अनुभव नाही का याच्यातला? का नाही? हा, तुम्हाला येईल थोड्या दिवसात ऐका अनुभव. ना, तुम्ही डोक्यात कमी आहे का? बरे आहेत ना तुम्ही? हा बरे. हा मग ती चांदणी आली ना तुमच्याबद्दल तिला मी अपडेट देईल. तुम्ही आता निघा इथून सुटा कडकडे. तिला आता तिचा नवरा घेऊन गेलाय ना. हा पण मी बोलवेल ना. तुम्ही बोलाशाल? हा बोलवेल. अहो तिने येणार आता. ते माझं मी बघेल, ती माझी बहीण आहे ना. पण काय तुम्हाला मी मावाला सांगतो ना, अहो मा काय बा इतके आंबरे आहे, इतके इष्टेक आहे, तुम्हाला जे लागले ते मी देत जाईल. ऐका ना, मी तुम्हाला विचारलंय का? आणि मला काही लागत नाही. ओके, आय एम ओके. अहो तुम्ही आता पाहून घ्या, चला ना फिरायला. नाही बघायचंय मला. कोण तुम्ही? मी तुम्हाला ओळखत पण नाही. अहो मी बाबूराव आहे ना. कुठून कुठून येतात त्यावर? याच गावातला बाबूराव आहे. हा पण मी नाही ओळखत ना तुम्हाला. ओके निघा आता. अहो येऊन पुढे आपली आता ओळखच होईल. तुमचं बिल निघा. अहो येत जात राहिलो ना आता आपली ओळख राहत जाईल. नाही ना, मला नकोय ओळख. अहो, असं नाही करणं करा. ऐका नकोय ना पण ऐका मला ना ओळख. पण ओ हॅलो, लांबा लांब उभं राहायचं. कळलं? निघा. का मग काय थांबता इथे? बरं. हा आहे का की श्यामराव, मी काय म्हणतोय, ठिबकचं सगळं मटेरियल येऊन पडलंय शेतात आपलं. हा 5 लेबर आणि 2-3 बाय असल्या तर चालतंय. काय खुरपाय लाव ना बायांना तिकडे. हा पैशाची काळजी करू नका. फोन पे करू का लगेच ऍडव्हान्स काम करायच्या आधी? मग हा त्याला काय असते माहित आहे का? व्यवहार म्हणजे व्यवहार असते आपला. गावातल्या लोकांना सगळं माहित आहे. हा 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 आज बघा खुशीचा दिवस, म्हणजे आज लय खुश आहे आपण. का माहित आहे का? चेक बी मिळला ना उसाचा. हा मग या की फार्म हाऊसवर सगळी सोय आहे प्यायची फक्त. हा सगळी म्हणजे काय उगतात घेतात काय आमच्याकडनं? हा बरं ठीक आहे, चला काम आहेत बरी, जरा लोड आहे कामाचा. नेक्स्ट टाइम बोलू आपण. ओके. हा 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 गोवाकर कुठं आहे माझा? हा बोल की बाबू. काय रे, काय घातकलं काय? कोण तोंड का असं केलंय? अरे कोण गेलंय? कोणीच नाही. मग तुला एक बातमी सांगायला आलो. ती कळलं तुझ्या थोबाडावरूनच काय तर दुःखद घटना सांगायला आलाय तू. आनंदाची वाटत शिवक बरं. आनंदाची आणि दुःखाची. म्हणजे काय नेमकं? पहिली बरं सांग बाबा, तुझ्याला काय सांगायचं? दौलतराव, तुला काय कळालं का गावात काय घडलं ते? नाही काय कळलं का? काय झालं? चांदणी गेली ना. हा? गेली. चांदी गेली? हा. अरे असं कसं काय झालं पण? मला न सांगता. आजारी नव्हती, काय नव्हती. हा अरे काल गेली तर ठणठणीत होती.
केव्हा गेली काल काल? अरे सकाळी भेटलोय तिला मी तेव्हा तिच्या ऐवजी तू गेला असता तर हा. तू गेलता का तिला बघाय? मी आता गेलतो बघायला. अरे गावाचा आत्मा गेल्यासारखा झाला बाबूला. हा ही असली दुःखाची बातमी इतक्या उशिरा सांगतात का? अय्यो. ए, चांदे! बरं रडू नको ना, गप ना. तुला मी चांगली सांगतो ना परत. माणूसला का दुःखात आहे त्याला मुस्कडे देऊन मग सांगतो. काला रडतो सारखा? आता गेली तर गेली. मग गेली तर गेली म्हणजे काय तुझं काय जातं रे उपट सांड्या? मला त्रास होतो ना. अरे किती लक्ष दिलंय जाते ना मी. अरे पण तुझ्यापेक्षा मला किती त्रास झालाय. तुला काय त्रास झाला? मग मला किती वेळेस झोपायला बोलावलं होती ना. ये झोपायचं गेलेल्या माणसाचं झोपायचं नसतं काढायचं ना घ्या. बाबू शहाणा माणूस आहे तो गावातला. हा? येड्या भोग आहेत तिचे भोग हा. म्हणून गेली ती. हा पाहुणी रावळी गोळा झाली. मी गेलो तिकडं कोणीच नव्हतं. होय एकटीच. नाही ना, हा. तुला आनंदाची बातमी सांगतो ना परत. आनंदाची का? हा काय तिच्या घरी गेलो होतो. आवाज दिला चांदणी चांदणी. मग तिची बहीण आहे तिकडं. कुणाची बहीण? चांदणीची. चांदणी गेली आणि तिची बहीण आली. हा असं एक नंबरचं पाखरू आलं आता परत गावात. पाखरू रडत नसतं सांगायचं तर असं उत्साह चांगला. हा. काय पाखरू आहे म्हणजे ऐकणाराला मूड येतं. काय शाळेत गेलता का नाही कधी? सांग परत. काय झालं? चांदणी का गेलो मी. हा म्हणलं चांदणी घरी असेल म्हणलं चला. हा, हा. गेली जाऊ दे. हा. पण तिकडं तिची बहीण आली. बहीण कशी आहे? एकच नंबर पाखरू आलं गावात आता. पाखरू नाही म्हणायचं. मग? चांदणीची बहीण आहे ती. शोभत का तुला बाबू? येड्या नाही तसं बोलायचं. पाहुणे माणूस आले गावात. नाही का ती पाहुणं गावात कोण आलं की मी किती त्यांचा आदर सत्कार. पाखच द्यायला सगळं करायचं. एकटीच आहे? एकटेच येईल. होय का? हा फार दुःख घटना झाली बरं का. पण काय झालं, हा मी मग बोलत बोलत तिचा आज हात पकडला मी. कुणाचा? तिचा. धरला का हात तिचा? हा लय बरी लय मऊ. मऊ. बर हा मग पण तिला हात जा टाकला रे मावाला असा. हा. याला म्हणलं आता काय करावं. मग? मग तिला म्हणलं माली पहिली चांदणी अशी नव्हती. हा मग असं गळ्यात हात टाकून द्यायची. काय हातात हात धरायचो. तिला? तिला बी बोललो. चांदणीला हात धरायचा तिला बोलला. हा वेळ लागा खरंच लागा तुझा मी तुला काय एकदा धुवून घे आणि परत बसव. असलं बोलत असतात का? हा तिची बहीण होती बरोबर बोललो. बहिणीला सांगतात का मी हात धरला आणि ती धरला? सण झालं नसेल तिला. ती आता मला तिची समजी घालावी लागेल की बाबूरावचं तसं म्हणणं नव्हतं. तुझ्या घरी झोप जा. मी आजू जाऊन भेटून काय असेल ती. हा किती पाला काढा म्हणतो ह्याच्या आईला ऐकत राम्या. इकडं झालं की पहिला ही सडा मारून दे वर. झोपलाय तो. तुला नाही विचारलं त्याला बघतोय माझ्याकडे. हा काय झालं परत पुढं? आता तू जातो का? हा आता तुझं काल जातो. काय जातो म्हणजे? तू राडा केला तिथं हात धर कुठं काय लाज वाटाय पाहिजे जरा. तर पाहुणे माणसाचं काय ती आता तिथं संतोन करायला लागेल मला. पण मग मामाला सांग बरं का. काय 7 मध्ये. अरे लका दोस्त आहे का बाबू तू माझा? जान आहे. हा. काळीज आहे तू माझं काळीज. हा तुझ्याबद्दल बोलल ना तिला काय तर मी. मग आपल्या दोघांशिवाय नाही हा, काही ना. तिला म्हणल मी हे बघ बाळा हा. बाबूला त्याच्या पोरीवणी दिसली तू म्हणून हातात हात धरला. खोट हा? हा खोट बोलणार तिला मी तुझं. हा. का वारे हा का वारे म्हटलं तू. अरे तिला म्हणल ही तुला त्याला बाबूला दिसली तुझ्या पोरी सारखी म्हणून. तू नको टेन्शन घेऊ. आल्यावर सगळं सांगतो मी. झपाट दिशी घरी मध्ये आधी कुठं थांबू नको. दुःखद घटना झाली गावात. बाई जा कोणी. मग तू जाशील ना. हे बघ बाबू आता तू जी काही घोळ केलाय ना मी मिटावतो. तू घरी जा आणि निवांत झोप. घरी येतो तुला सांगायला मी. हा आता तू एकटा नको जाऊन. मी येतो ना तुला जोडी. तू कशाला आता? म्हणजे ते चित्र आपलं मिटून जाईल ना. अरे रागात राहिला का ती? तू सांगतो हात टाकला. कावळं बी कसं बोंबाल तर बघ. निवड ठेवायच्या ताट ठेवायच्या आधीच गाय ठेवायला गाय. अरे तिसरा व्हायचा आहे घ्यायची अजून. हा दुःख एक तर मला किती झालंय. हा दिसतं डोळ्यात माझ्या. हा काम कर तू तुझ्या घरी. मी तुला इथं सांगायला तिला. हा जा. बघू तर चांदणीची बहीण कशी आहे ती. हा चांदणीला नेले काय मचण वाट्यात? कोणच दिसा नाही इथं. हा हा नमस्कार.
नमस्कार. मी या गावातील बागायतदार, जवळजवळ आंब्याच्या 4 बागा, डाळिंबाच्या बागा, अनेक बागा, असा गावातला मी उत्कृष्ट दर्जाचा शेतकरी दौलतराव. मी विचारलं होतं तुम्हाला. हा असो, कंट्रोल. तर चांदणी ही गावची शान होती. आज तिच्या जाण्यानं आमच्या गावावरती शोककळा पसरलेली आहे. सर्व गाव आमचं दुःखात आहे. तर आज त्यांच्या आत्म्यास शांती लाभण्यासाठी आपण 2 मिनिटं स्तब्ध उभा राहून त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. कोण भावपूर्ण श्रद्धांजली? इतक्या वेळेस मी ऐकते बडबड 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 लावली आहे. ती कुठे गेली आहे तुम्हाला माहितीये? माहितीये का? नाही, मला कळालं. हा, मग माहिती नाही तर बोलायचं नाही. कुठे गेली मग? तिचा नवरा घेऊन गेला तिला येऊन. पहिला तुम्हाला काय वाटलं गेली? अहो मग काय हे बरं आहे, माझ्या बहिणीला तुम्ही घालवायला बसले. नाही. अहो एकाची ना अशी वाट लावेल ना, नादाला लागले हो. लक्षातच घ्या. अहो वाचतं की माझं बी. आम्ही वाट नाही लावाय आलो. इकडे बघा मॅडम. नाव काय तुमचं? चांदणी. पहिला ती चांदणी तुम्ही कसं काय बरं? हा, असंच बहिणी बहिणी आहेत ना आम्ही. होय. म्हणजे तिकडची चांदणी वेगळी, इकडची चांदणी हा. वेगळी. हा बरं, शुक्राची चांदणी तुम्ही का चमचम करणारी चांदणी म्हणजे कुठली? तुम्हाला जी समजायची ती. मला तर शुक्राचीच आवडती. होय, कधी आलाय तुम्ही? मी सकाळी. होय. चांदणी काय बोलली नाही कधी गाड्या बहीण आहे वगैरे काही ती पण. हो का? बर. हा, मग बोलण्यावर नंबर भारी बर का स्वभाव तुमचा, मस्त. धन्यवाद. धन्यवाद काय म्हणायचंय आपल्या माणसाला. होय, आपली माणसं. आपली म्हणजे आपली म्हणजे आमच्या गावात तुम्ही पाहुणे म्हणून आला का नाही? हो. मग आमच्या गावात म्हणजे आमचीच का तुम्ही? हो. हा, किती दिवस आहे इथं? हा, आहे बरेच दिवस. हो, का? नकोय का मी? हाय का? हाय का? अहो ह्या दौलतराव, ह्या देहाला दौलतराव म्हणतात. महिलांची काळजी घेणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. हा, बस. काय जरा भाषणाची सवय आहे ना गावात. हे स्टेज नाहीये ना, पण माझं घर आहे. अहो रंगमंच आहे तुम्ही. हा. हा, स्टेज काय घेऊन बसलाय? हा, रंगमंच आहे. थोडं लांब होऊन बोलाल का? का? असंच. का हो चांदणी पण महत्वाचं गोष्ट सांगू का? ती जरी चांदणी गावाला गेली तर दुसरी चांदणी आली त्याच्यामुळं छान वाटतंय आम्हाला. छान वाटतं. हा, हो ओके. हो हो. हा, बर. मग काय शिक्षण वगैरे काय? हा, शिकतेय ना. कुठे? नुकतीच 12वी झाली आहे माझी. 12वी झाली? हो. घ्या आमच्याकडे ऍडमिशन आता. म्हणजे ते बघू आता. बघू ना, आमच्या गावात बऱ्याच शाळा आहेत मोठमोठ्या. बर. आपली वर्गणी बी असते. हो का? 51,000ची पावती फाडली आपण शाळा उभारण्यासाठी. एक सही गेली की शिफारस गेली की तुमचं ऍडमिशन फिक्स. तुम्हाला कोणी सांगितलं माझी बहीण गेली म्हणून? काय गाव ना इतकं भाराच आहे ना. हा. त्यात माणसं भेटलं कोण कोण तुम्हाला सकाळपासून? ते कोणतरी आले होते बुटकेशे असे. बुटकेशे? काय त्यांचं नाव यार? टोपी होती का? हा, होती. बाबू काहीतरी असं. बाबू? बोलत होते. मला नाही आठवत आहे. अहो बाबूराव आहे त्याचं नाव, बाबूराव. हा, आणि इतका नालायक क्वालिटीचा माणूस आहे ना गावातला. ते समजलं. आहे ना, आल्यावरच ना. हा, अजिबात त्या माणसाला जवळ घ्यायचं नाही. ती गोंडा घोळायची सवय त्याला, माहित आहे का? हा, तू गोडगाड बोलल, तुम्हाला ह्या पाहिजे त्या पाहिजे, ही करल ती करल. अजिबात नादी लागायचं नाही. नंबर घ्या माझा. निम्या रात्रीची जर अडचण आली तर फोन करायचा फक्त. टच इथं लगेच. हो. हा, मग आता तुम्ही एकटंच असाल. हो. हा, घाबरायचं नाही. ही आहे ना तुमचं घर, हे का पलीकडे नाही का? ती दिसतंय का? ही आंब्याची बाग पुढं हा. आपलीच. तुमची होय ती बाग? आता काय तवा? हा, कधी आंब खाऊ वाटलं की बिनधास्त यायचा, डोळा दाखवून लागल ते आंबा तोडून घ्यायचा. ओके, काय सुद्धा म्हणणार नाही तुम्हाला. हा, वाटलंच कधी जर माझ्या मनासारखं राहिलं तर बाग सुद्धा नाव करेल तुमच्या. तुमच्या मनासारखं राहिलं म्हणजे? म्हणजे आमची मर्जी राखली. आम्ही जसं तुम्हाला प्रोत्साहन देतोय तसं. आणि मला नसेल राखायची तर? बघा गाड्या कसं एक पाहुण्या माणसाला बोलायचं काम असते आमचं. मग झालं तुमचं काम? झालं नाही. जा मग. चला की आमच्या आंब्याची बाग दाखवतो. मला नाही यायचंय. तसं कसं? असं काय आता इथं बसून बी बोरच होणार. चांदणी चांदणी म्हणलं तर चालेल ना तुम्हाला? हो. किती भारी हसता हो तुम्ही. नजर लागेल? कुणाची? तुमचीच. अहो नजर
नजर जर कोणाला लागली तर उतरायला येतात माझ्याकडे मॅडम. चांदणी मॅडम काय ऐका ना, तुम्ही थोडं हळू बोलता का? आहे ती भाषण म्हणलं ना तुम्हाला भाषणामुळे. पण हे व्यासपीठ नाही ना. जाऊ द्या टाइमपास कशाला करायला. चला की आपल्या बागेला तेवढंच विरंगुळा. आले आले नाही वा तुम्ही पुढे 10 नाही, मिनिटात नाही, येते. कसं असते आलेच बिले कुठं थांबतायत. चला नुसतं माझ्या बरोबर तुम्ही. काय माहित आहे का आंब्याची बाग. हात 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 हात. अरे डोंट टच ही माय धरा बॉडी. बरं. ही धरा एक का मिनिट. धरू? धरा तर एक मिनिट. शिक्षा असते लगेच. मूर्ख नालायक. हा कुणाच्या कुठं परत जर हात तिकडे जर असा गेला तर हॅलो, हॅलो. मोडूनच टाकीन. हा थांब. लगेच शिक्षा असते आपल्याकडे. बर चल मस्तपैकी आपण आंब्याच्या बागेपासून चालू करू. ओके लुक कसा आहे माझा? बरं आहे. बरा हात, परत हात, परत हात. तुम्ही व्हा बरं मोर. या मॅडम या 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 ह्या अंगाला या अलीकडच्या या 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 या. हे पहा तुमच्या सुंदर डोळ्यांनी पपईचं झाड. तर आदरणीय चांदणीजी तुमच्या सुंदर नयनांनी हे पहा पपईचं झाड. हा पण तुम्ही आंब्याचं झाड दाखवणार होते ना. ते तर दाखवणारच आहे पण एंट्रीलाच आम्ही पपई लावलेली आहे. ओके. आणि ही साधी सुधी पपई नाही हा मग इंटरनॅशनल दर्जाचं वृक्ष. तिथनं रोपटं फॉरेनवरनं आणलंय मी. हा मी मीटिंगला गेलतो तिकडे शेतीविषयक आधुनिक पद्धतीची शेती. तेव्हा हे रोपटं मला सापडलं. बरं. सेम तुमच्यासारखं म्हणजे हे काय? सेम तुमच्यासारख्या मॅडम तिथं माहिती द्यायला होत्या. ओके. आणि इतकं सुंदर मला त्यांनी पटवून ह्या पपईचं महत्त्व दिलं. 1 तास लेक्चर चालू होतं. हा पपईची वाढ कशी करावी, कशी होते, कोणतं खत वापरावं, सगळे त्यांनी अपोटिट माहिती दिली मला. तुमचं काय मत आहे या झाडाबद्दल? मी काय म्हणते होतं, मला काय एवढं कळतं झाडांमधलं. हो माय गॉड मग? सगळं शिकवेल तुम्हाला मी. हो का? फक्त आमच्या सानिध्यात राहा. हो. म्हणजे कळतं ना काय म्हणतोय ती. हा असं काय तुम्हाला लकवा फिकवा होतो का इकडे एकदम बघा. नाही, मी- ते मी माझे बोलतोय केस आहेत जिवंत. ना, नाजूक केस आहेत माझे. हो ना ते दिसतेच ना. केसच काय मॅडम तुम्ही पण नाजूक आहात बघा ना. म्हणजे उन्हात आला की लगेच लाल भडक पडायला लागला. हो. असं तेज माझ्यासारखं नाही तुमच्या चेहऱ्यावर. हो बरोबर आहे तुमचं. तर ही लहान पपई आहे आता. तिची वाढ व्हायला वेळ लागेल. हो आता तुम्ही आलाय म्हणल्यावर आंब्याकडे जाऊ आपण आता. ओके बरं. ओके काय हे? पुढं पुढंच सांगितलं ना तुला. या चांदणी मॅडम बागेला आमच्या तुमचं पाय लागलं. थांबा थांबा. हा आंबा. या आंब्याला हा हापूस आंबा पण येतो. परत अजून कलमी आंबा पण येतो. हा हा रायवळ आंबा पण येतो. ह्याला अरे वा, मिक्स. एका झाडाला एवढ्या प्रकारचे आंबे कसे लागतात? अहो मॅडम आधुनिक शेती आधुनिक. त्याचं काय माहित आहे का? मॉरिशस माहित आहे का तुम्हाला? मॉरिशस. हे कुठला तरी देश आहे ना. अरे म्हणजे काय? तिथलं रोपट आहे हे. हा हा. राहू चांगलं आहे बरं का तुमचं. हो ना. तुम्ही शेती वगैरे करताय असं आधुनिक, ते पण खेडेगावात राहून. खूप चांगली गोष्ट आहे. अहो मार्गदर्शन असतं ज्याला त्याला माझं. आणि सॉरी बरं का, काय? मी तुम्हाला मागाशी खूप बोलले. ह्या नाजूक ओठांना सॉरी हे नाही शोभत आहे. तसं काय म्हणू नका. का पण सॉरी कशासाठी? मी ओरडले ना तुम्हाला, तुम्ही कोण काय असं. ओरडलात? नाही तुमचं ओरडणं सुद्धा आम्हाला नाजूक वाटलं माहित आहे का? कारण तुम्ही आहातच क्यूट ब्युटिफुल. त्याच्यामुळे आम्ही नाही एवढं मनावर घेत. थँक्यू काय थँक्यू. हे हो नको नको मारू नका. आता हातात हात घेऊन हिंडायचं गावभर. आमच्या गावात पटली. काय म्हटले? ह्या हातांना इतकी सवय नाहीच आहे पहिल्यापासून. संस्काराचे हात आहेत. चाटा हात नाही ती. पण काय पुढं पुढं सेवा करण्यासाठी पुढं जातात. पण तुम्हाला कळली माझी सेवा काय आहे ती. हा बरोबर. तुमचा जेव्हा पर्स झाला ना मला चांदणी, हा तेव्हाच कळालं की मला हा 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 आनंदातला हात आपल्या हातात आलाय. कशी वाटली माझी बाग? खूप छान वाटते. तेच म्हणते मी, तुम्ही आधुनिक शेती करता, एवढं खेडेगावात राहून एवढं देश वगैरे फिरून आलाय. खरंच नाद माणूस आहात हा तुम्ही. दौलतराव. आता काय झालंय माहित आहे का? असे दौरे तर करतोच मी हा पण एकटाच जातो ना. हा आली वेळ आणि जर तुमची इच्छा असेल तर जाऊ आपण.
जाऊ ना आ? नक्की. येणार माझ्या बरोबर? हा येईल येईल. हा ठीक आहे, लागतो तयारीला. हो पासपोर्ट काढायचा तुमच्या. बर बर. चला आता दुसरी बाग दाखवतो. हा चला. या या. अलीकडे असं नका लावता. तर मी काय म्हणत होतो तो यायला अंगठी होती माझ्या हातात आता. अहो तुमची अंगठी माझ्या हातात आली दौलतराव. ऐका ना थांबा मी घालते. हा नाही काय मी घालते ना आता तुमच्या. कसलं भारी लाजताय तुम्ही. हा. मला तर 0 मिनिट असं वाटलं की साखरपुड्यात चाललाय. साखरपुड्यात घालतात ना असं असं भाव आलता चेहऱ्यावर तुमच्या. बरं तुम्ही मला केळीची झाड दाखवणार हो होती. हा ती मग केळीचीच बाग आहे. इथे केळी तर कुठे दिसत नाहीये मला. ही काय अरे एवढी छोटी आहे सध्या केळी. अहो ती केळीचं रोपट जस्ट आलंय ऑस्ट्रेलियावरून. ओके. हा ऑस्ट्रेलियावरून आलंय. एक नमुना पाठवलाय त्यांनी. आता ह्याची बाग तयार होणार. खूपच हे रोपट लावलं आणि डायरेक्ट तुमच्याकडे आलं. हो का. कशी वाटली केळी? हा बाग व्हायची अजून. हा. मग केळीच्या बागेत फिरू आपण. हो नक्की. दुसरं काय आहे माहितीये का, ऊन फारच झालंय है ना. खूपच ऊन आहे, यामुळेच मी इकडे येत नाही. नाही आता आपण इथून पुढे सावलीत येत जाऊ बस. हो. 4-5 वॉकिंगची सवय आहे का तुम्हाला? वॉकिंग. हो हो अरे वा, म्हणजे आपली चांगलीच गट्टी जमणार आहे. मला पण वॉकिंगचा इतका नाद आहे ना. सकाळी दुपारी, पण दुपारी उन्हामुळे कॅन्सल करतो मी. पण सकाळ सकाळ टच हो ना. जॉगिंग बरं, मॉर्निंग. आता बसूया का आपण सावलीमध्ये थोडं? तेच खूपच ऊन म्हणणार लागते. तुम्ही. हो आपण काय करूया, तिथे माझा बसायची मस्तपैकी जागा आहे. तिथे बसू आणि आधुनिक शेतीबद्दल काय काय अजून योजना आहेत माझ्या हा. ते सांगतो तुम्हाला मी. बरं ठीक आहे. चला. इथं का चांदणी हा कसं वाटतं हे लोकेशन? खूप भारी वाटतंय. किती छान सावली वगैरे. इथे झोप पण छान येईल है ना. हा काय झोप खूप छान आहे दुपारची. झोपायचंय? नाही आता नाही असं बोलतीये. म्हणजे इथं ह्या लोकेशनला आलं का नाही, हा. इतकं शांत आणि फ्रेश मूड एकदम माइंड. हा बरोबर. तुमचं कसं झालं बघा बरं, आल्या आल्या लगेच. हो. पण काही म्हणा बरं का, हा मला त्या चांदणीत आणि या चांदणीत जमीन आसमानचा फरक. हा ते असू शकतात. बहिणी बहिणीसारख्या नसतात ना. असू शकतं. प्रत्येकाचा स्वभाव चांगला नसतो दौलतराव. काय झालं? काय नकोय का तुम्हाला असं? नको राहू द्या, वेड्यात का? अलीकडे येतो ना मी अजून. ऐका की, ती चांदणी हा आणि तुम्ही शुक्राची चांदणी, हा ती तडफड करणारी चांदणी होती. राग मानून देऊ नका. हा. तुमचा स्वभाव, तिचा स्वभाव, तुमच्या बोलण्यात किती गोडवा आहे. अक्षरशः पागाळलो मी. पागाळलो म्हणजे ते उन्हानं तिकडं. हा. पण काय तुमचे बोल, फक्त असं ऐकावं असं वाटत होतं. तुमचे ते विचार खरंच. आता पुढचं काय नियोजन आहे? पुढचं आता काही नियोजन नाही आहे. माझी हा. कॉलेज तर झालंय. आता म्हणजे मी इकडेच राहील. माझ्या बहिणीची शेती करायची आहे ना मला. तिचे मिस्टर घेऊन गेलेत तिला. मग कोण करणार तिची शेती? म्हणजे ही शेती तुम्हाला दिली त्यांनी? हो म्हणजे कायमची तिकडे गेली? हो. जाऊ द्या, बरं झालं. काय? बरं म्हणजे तुम्ही आला, बरं वाटलं. ऐका ना, काय? तुम्ही मदत कराल ना मला शेतीतलं? एवढं नाही समजतो. तुम्ही कसं आधुनिक शेती करता. हा तुम्हाला माहिती आहे ना कुठे काय, कुठलं खत द्यायचं, हा. कधी पाणी द्यायचं, कधी नाही द्यायचं. तुम्हाला सगळं माहिती आहे दौलतराव. हो ना. प्रचंड मला खताबद्दल माहिती आहे. हो ना. ह्या झाडाला कुठलं खत द्यावं, हा ह्या झाडाला कुठलं, काय? म्हणजे हे समोरचं झाड हा. त्याला कसलं खत द्यावं, हा. व्हरायटीनुसार मी खत पाणी करत असतो. ओके. त्याच्यामुळे झाडाची वाढ हळू 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 हा. उच्च दर्जाचं झाड होतं. बरोबर.
खत पाणीवाले दौलतराव असं फेमसच आहे गावात. मी अरे बापरे. कुठल्याही गावात असं नवीन रोपटं आलं की त्याला कुठल्या प्रकारचा खत द्यावा, काय? किती म्हणजे खत झाडाला हा, हा, हा. कुठल्या प्रकारचं वापरावं ह्याची परिपूर्ण माहिती माझ्याकडून घेऊन जातात. आधुनिक शेतीचा परिणाम. बर. तर मी काय म्हणतोय, चालणे हा चालणे हा. म्हणलं तर हा चालेल, चालेल चालेल. कारण ते असं ओटात बसलेलं आहे ना. तुमचेच आहे आता चांदणी. बोला. तर तुम्हाला काही शेती बाबतीत किंवा शेती व्यतिरिक्त कसलीही अडचण आली, हा बिनधास्त फोन करायचा. करणार की. हा, आणि एकटेपणा अजाबात वाटू द्यायचा नाही. हा इथे घरामध्ये एकटेपणा अजाबात वाटू द्यायचा नाही. हा जरा सुद्धा तुम्हाला मिसअंडरस्टँडिंग वाटलं, कॉल इस रूट की सभी सेवा चालू है. 24 तास ऑनलाईन सुद्धा असतो मी. हो का. हो, खूपच ऍक्टिव्ह आहात ना तुम्ही दौलतराव. ऍक्टिव्ह. काही म्हणत नाही, तुम्ही ओळखलं खरं. दौलतराव काय चीज आहे ना, ह्या गावाला आज तागायत कळलं नाही, पण 0 सेकंदामध्ये तुम्हाला कळालं. चांदणी चीजच अशी आहे, ती प्रत्येक माणसाला ओळखते म्हणजे ओळखतेच. जसं आम्हाला ओळखलं तसं ना. काय हसता राहू तुम्ही. म्हणजे जाऊ द्या, आज तुम्ही माझे फ्रेंड्स. काय फ्रेंड्स तुम्ही आजपासून माझे. ओय. तुम्ही जर मैत्रीचा हात माझ्या हातात देत असाल ना, हा तर मला पण मैत्री करायला आवडेल. नक्की. खरंच. काय चाललंय दौलतराव? हो चांदणी. कोणातरी आवाज येतोय. दौलतराव गाड्याच्या आवाजात का काय काय रे, काय करतोय? काय करतोय म्हणजे? चांदणी काय आहे? तुम्ही कोण मला विचारणार आहे? मी कोणाशी बसायचं, कोणाशी बोलायचं, कधी बोलायचं? सारखी बडबड बडबड. कोण आहे तो? हे सारखे हेच होते ना ते सकाळी आलेले. अरे गावात अशी ना फिरस्ती कुत्री लय. हत्ती चले बाजार, कुत्ते भोके हजार. भाऊ भाऊ भाऊ, लक्ष देत नसतो मी. काय रे तुझा? माणसाने ना उंची असेल तेवढंच बोलावं, जास्त बडबड बडबड काही कामाचे नसते. घ्या, कुणाबद्दल बोलतोय बघितलं? आणि कुणाबद्दल? तुम्ही त्यांच्याबद्दल काही काही सांगताय ना, त्यांनी गावामध्ये आधुनिक शेती केली, बाहेरच्या देशातून रोपं आणून लावलीत. हा विचार करा जरा, त्यांची शेती किती आहे. दौलतराव म्हणतात त्यांना, माहितीये का? बर चांदणी, तो झाला का? तुला काय माहिती त्याच्याबद्दल? मला माहिती पण करून घ्यायचं नाही. ओके. नाही मग मी सांगतो ना. काय म्हणता काय काय माहित आहे? चांदणी? हाय काय करतो माहिती का? मुंडीव पाय देऊन गेले या जमिनी, या बगीच्यात ते बळ केलं यानं तुला काही मोठे की सांगेल असेल ना, याचं काही ऐकू नको. हा डोम कावळा आहे. ए बाबू, अरे मित्र आहेस तू. अरे अशा बळकवल्या बळजबरीने घेतल्या नाहीत. हा ना. पैसे माझ्याकडनं घेताना त्यांना गोड वाटलं, देताना काय होतंय? व्यवहार असतो का नाही चांदणी मॅडम? व्यवहाराने मी पैसे दिले, माघार द्यायला पाहिजे ना. हा मग ह्याला बळकावणं म्हणतात का? नालायक कुठला, मूर्ख. हे बघ दौलतराव, काय ती नवीन बाई आहे, तिला काही एका दोन सांगू नको जरा. हा. हा तू काय करेल ना ते मला माहिती, या बाबरावला. होय ना? हा जास्त जर बोलला ना आता, हा हायला. नवीन बाई आली का काय बस. झालं दौलतराव? बसा की. हा एक मिनिट. काय ह्याला जर बोललो नाही वस्ती उठवला तर ह्याच्या नादी लागायला नको. हा काय म्हणला मॅडम? बसा. हो बसायचंय, पण काय तुमचं काय काम आहे? तुम्ही हा? का नाही एक मिनिट, फोन आला. एक मिनिट. कोणाचा फोन मध्ये झाला? अयो चेअरमन, अरे तुला माहित नाही मीटिंग आहे आज सोसायटीत? अरे वाट. ए थांब. हॅलो, बोला चेअरमन साहेब. यार ऑन द वे. ही कॉर्नरला आलोय आपल्या त्या शांताबाईचं घर नाही का, आता बाबूच्या पलीकडचं. काय वसाळल्याला बाबू? ती नाही दुसरा. 0 मिनिटात सोसायटीमध्ये. ओके आलोच. अरे रेट. ए अरे थांब. अरे वाट. चांदणी, मिस यू. काय अर्जंट मीटिंग सुद्धा होत नाही गावात माझ्याशिवाय. मी मीटिंगला जाऊन येतो. भेटू आपण ठरलेल्या वेळेत. अरे रेट. हे निघालो आहे. कोणती बाई आली का लटकत? बाबू तोंड सांभाळून बोल. काय चांदणी, काय म्हणला तुला तो? आता हे विचारणार तुम्ही कोण? एवढे चांगल्या माणसाला घालून टाकलं. बसले होते ना चांगले ते दौलतराव. अगं चांदणी, तुमचं काय असतं
असं सारखं मध्ये मध्ये? तो कशाचा चांगला माणूस आहे आम्हाला विचारायचं गावात कोण माणसं चांगले कोण कसे हा त्याकरता सकाळी मी आलो होतो का नव्हतो हां तो मला झटकरून लावलं लगेच हां आणि तू अशा डोमकावळ्या संग त्याच्या रानात आली काय दाखी सुटला तुला पपईची झाडं आणि आंब्याची झाडं अहो त्याचं काय खरं आहे त्यानं असं बळकवलं आहे कुणाच्या माणसाच्या मुंड्यावर पाय देऊन आणि घेतलं ताब्यामध्ये त्याचं काय स्वतःचं काय इडं पण आता ते स्वतःच झालं ना त्यांचं. याच चांगलं राहतं का हां ते चांगलं नसतं ते ठीक आहे, पण त्यांचे पैसे नाही दिले म्हणून ते काय करणार? त्यांची शेतीच घेणार ना ते. काचे पैसे काचं काय ते तर दादागिरी करतं फक्त हां तुम्ही अशा लोकांच्या मागं लागा त्या हां पहिली मी चांदणी कोणाच्या मागे लागत नाही, लोक माझ्या मागे लागतात. ओके. हे बघा चांदणी पहिली चांदणी होती ना तुझी बाई हा ती अशीच यानं काढून दिली त्याच्या त्रासामुळे निघून गेली ते काय बोलता? हा माहिती आहे का आता भेटू तुम्हाला दौलतरावला सांगते. हा मी इतका सज्जन माणूस आहे मी मोठे की सांगत नाही मावाली मी गरीब माणूस आहे पण सहकार्याला चांगलं आहे जेव्हा लागलं तेव्हा मी देत राहतो कोणत्याही व्यक्ती असो माणूस असो बाई असो मी कधीच नाही म्हणलो नाही पण तुम्ही अशा चांगल्या माणसाची गाडी घेतली हां नालायक माणसाची हां चांगलं वाटतं का? चुकलंच जरा बाबूराव माझं. तुम्ही नवीन आहे तुम्हाला माहिती घेतलं काही त्या गल्लीतून जर चालला ना तर बाय त्याच्या तोंडावर थोका त्या दरवाजा लावून घेता माहिती आहे कशी लोक असतात ना, एकाला पटवतात एकाला लगेच हे करतात. का तुम्ही तरी मी त्याच्याकरता तुमच्या पहिले द्याल तर माहिती आहे का पण तुम्ही मला डायरेक्ट असं झट करून दिलं. तर तुम्ही काय करत होते आता इकडे? अहो काय झालं त्याला मी सांगितलं ना म्हणलं अरे चांदणीची बहीण आली तो जसा मापासून निघाला ना मग परत तो घरी येऊन पाहिलं तर तू दिसली नाही घरी म्हणलं यानं करून बगीच्यात नेलं का तिकडं दाखवायला मग आलो पाहायला तुम्हाला तर तुम्ही तर याच कोणाला कावळ्या मारी सुटले काय? चांगलं वाटतं की हां पहिल्याच टायमाला असं त्याचं काही ना तो असंच करतो जाऊ द्या आता काय जे झालं ते ते झालं. गळ्यात काय घालतं ते कोणावर विश्वास नाही ठेवू शकत मी आता. हां नाही सर तुम्ही ठेवा नाव ठेवा तुम्ही टेन्शन घेऊ नका तुम्हाला काय लागलं वागलं तर मी आहे आणि तुम्ही तसे वागणार नाही कशावरून? अहो मी तसं वागणारच नाही तुम्ही फक्त मला बोली जा तुम्हाला काही भीती वाटली घरी रात्रीची वगैरे तर मग येत जाईल मी जोडी तुम्हाला काही टेन्शन घेऊ नका आणि तो कसा येतो मग मी बघतो काय वाटतं तुम्हाला हो ठीक आहे. हां मला बाबराव मानते आहे बरं का बर लक्षात ठेवायला. लक्षात ठेवा म्हणजे तुम्हाला गरज लागली तर बोली जा बा असं म्हणतो मी बर चालेल. हां बरं चला येऊ का मग मी?